13 जून लक्ष्मीची होणार ह्या राशींवर कृपा. 13 जून शुक्रवार रोजी देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा फायदा होईल. तसेच आज काही ग्रहांच्या संक्रमणाचा काही राशींना फायदा होईल. आजच्या दिवशी काही राशींना आरोग्याबाबत सावध राहावे लागेल, तर काही राशींना व्यवसायात नफा होईल. तुमची राशी काय सांगते? आजच्या दिवसात काय होणार? तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क राहावे लागणार? कोणते उपाय केल्याने लाभ होणार? हे सर्व जाणून घेण्यासाठी पहा मेष ते मीन सर्व राशींचे राशी भविष्य. मेष, मुलांच्या प्रगतीने खुश व्हाल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांच्या उपस्थितीत एखाद्या व्यक्तीशी भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. तुम्ही संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवाल. तुमच्या मुलांची झालेली प्रगती आज तुमच्या कुटुंबाचे नाव उंचावेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज व्यवसायातही वडीलधाऱ्यांच्या मदतीने काही प्रलंबित कामात यश मिळेल. वृषभ रास, व्यवसायात यशस्वी व्हाल. एखादी चिंता वाढवणारी बातमी तुमच्या कानावर पडू शकते, मात्र काही वेळात तुमचा मूड चांगला होईल. आज तुमच्या मनात तुमच्या मुलाबद्दल आणि पत्नीबद्दल प्रेमाची भावना देखील वाढेल. आज तुमची बुद्धी आणि विवेक वापरून तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित एखादा निर्णय घ्याल आणि तुम्ही त्यात यशस्वी देखील व्हाल. मिथुन राशी, आर्थिक स्थिती मजबूत होईल. तर हा दिवस तुम्ही आध्यात्मिक कार्यात घालवाल. आज तुमचा भौतिक सुखसोयीमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्याल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या भावना कोणाकडेही व्यक्त करण्यापूर्वी लक्ष द्या, अन्यथा भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. कर्क रास, शुभ कार्यात सहभागी व्हाल. वादविवादामुळे तुमचे एखादे काम रखडले असेल तर आज तुम्हाला त्यात विजय मिळू शकतो, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमचा मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी एक छोटी पार्टी देखील आयोजित करू शकता. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या शुभ समारंभात सहभागी होऊ शकतात. तर पुढची रास आहे सिंह रास. नकारात्मक विचार टाळा. दिवस तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा असेल. इच्छा नसतानाही संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला काही महत्त्वाच्या खर्चांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे तुम्ही चिंतेत राहाल. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित एखादी बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या मनाला नकारात्मक विचार येण्यापासून थांबवावे लागेल, तरच तुम्ही तुमची सर्व कामे सहज पूर्ण करू शकाल. कन्या रास, आरोग्याबाबत सावध राहा. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमावर पैसे खर्च कराल. आज जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तीसोबत व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा, कारण तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावे लागेल, कारण तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते. तुळ रास, मालमत्ता खरेदीचा फायदा. या दिवशी तुमच्या आध्यात्मिक ज्ञानात वाढ होईल. आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने व्यवसायासाठी काही नवीन कल्पना शोधून काढाल. आज दुसऱ्याच्या उणिवा शोधण्या अगोदर तुम्हाला स्वतःमध्ये डोकावून पाहावे लागेल की तुमच्यातही काही कमतरता आहे. त्यामुळे दुसऱ्याची चूक दाखवू नका. तुम्ही आज कोणतीही मालमत्ता खरेदी केली तर भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित एखाद्या ज्येष्ठ सदस्याला भेटायला जाऊ शकता. वृश्चिक रास, निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. तर
कामाच्या ठिकाणी आज तुमचे अधिकार आणि जबाबदाऱ्या वाढतील. तर आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल. मित्र, सहकारी यांच्याकडून आज तुम्हाला सहकार्य मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नोकरीत काही निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तसेच पुढची रास आहे धनुरास. मौल्यवान वस्तू मिळेल. तुम्ही तुमच्या कमाईचा काही हिस्सा ऐशोआरामात खर्च कराल. हे पाहून तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही तुमचा हेवा वाटेल. त्यामुळे तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने काही मौल्यवान वस्तू मिळू शकते. व्यवसायात आज तुम्हाला दिवसभर लाभाच्या संधी मिळून राहतील, परंतु तुम्हाला त्या ओळखाव्या लागतील, तरच तुम्ही त्यात नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. तर पुढची रास आहेत मकर रास. अनावश्यक खर्च टाळा. तुम्हाला तुमच्या भावंडाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागतील. सामोरे जाण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काही अनावश्यक खर्चांना देखील सामोरे जावे लागेल, ज्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल, जी तुमच्या आनंदात भर घालेल. पुढची रास आहे कुंभ रास. सरप्राईज गिफ्ट मिळेल. तुमच्या जीवनात अनेक अडथळे येऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पैशाची व्यवस्था करू शकता. जर व्यवसायातील एखादा व्यक्ती आज पैसे उधार दिले तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा. तसेच पुढची रास आहे मीन रास. संयम ठेवून कार्य करा. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही तुमच्या भावाची मदत घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या नोकरीतही तुमच्या इच्छेनुसार काम मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत वादाची परिस्थिती उद्भवली तर तुम्ही त्यावर शांत बसणे फायदेशीर ठरेल. आज कोणतेही काम कराल त्यात संयम ठेवा, तरच ते यशस्वी होईल. तुम्ही घाईत कोणतेही काम केल्यास भविष्यात तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.